एखाद्या विषयात तज्ज्ञ व्हायचं असेल तर PG नंतर PhD अर्थात डॉक्टरेट केली जाते। महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री यांनी विधान भवनामध्ये बोलत असताना असं सांगितलं की 42,000 रुपये शिष्यवृत्ती ही PhD करणाऱ्या छात्रांसाठी मिळत असते। म्हणून एकाच कुटुंबातील 5-5, 6-6 विद्यार्थी हे काय करत आहेत, PhD करत आहेत। आणि PhD केल्यामुळे काय होत आहे की त्याच कुटुंबामध्ये हा पैसा मोठ्या प्रमाणात जात आहे शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये। म्हणून त्या संदर्भात त्यांनी एक समिती नेमण्यासाठी तरतूद केली। तर साहेबांना असं म्हणणं आहे, एकाच कुटुंबामध्ये जर विद्यार्थी शिकत असतील तर यात नुकसान काय आहे, त्यांचा काय दोष आहे? एका कुटुंबातील सर्वांना शिक्षणाचा अधिकार नाही आहे का? एका कुटुंबामध्ये आमदार, खासदार, राज्यमंत्री आणि येणाऱ्यांसाठी पुन्हा त्याच प्रकारे सोय केली जाते, तर मग प्रत्येक विद्यार्थ्याला PhD साठी फेलोशिप, स्कॉलरशिप का मिळू नये हा एक महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे।